तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी अधिपतीला सांगत असते की तुमच्या वाढदिवसासाठी आम्ही गेल्या 15 दिवसांपासून तयारी करत होतो, पण आता सगळ्यावरच कुदळ पडली. आणि त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब, कळते आम्हाला तुम्हाला खरंच खूप वाईट वाटत असेल आणि त्यासाठी आम्ही तुमची माफी मागतो. तर भुवनेश्वरी म्हणते की अधिपती, तुम्ही माफी मागू नका, जे काही घडलं त्यात तुमची चूक नाही आहे. तर दुर्गी म्हणते की हो ताई, अगदी खरं बोललीस तू, जे काही घडलं त्यात त्या मास्तरनीची चूक आहे. आणि त्यावर अधिपती अक्षराची बाजू घेत म्हणतो की नाही ग मावशे, तू उगाच काहीतरी बोलू नको. आणि तो भुवनेश्वरीला सांगतो की मास्तरीणबाईंची या सगळ्यात खरंच काही चूक नाही आहे. ती आमच्या डोक्यावरची टोपी अचानक डोळ्यावर आली, त्यामुळे आमचा नेम चुकला आणि कुदळ कधी पायावर पडली ते आमचं आम्हालाच कळलं नाही. मात्र भुवनेश्वरी अधिपतीचं काही ऐकून घेत नाही. घडलेल्या सगळ्या प्रकाराचा दोष ती अक्षरालाच देत असते. आणि मग त्यानंतर ती अधिपतीला सांगते की आता तुम्ही आराम करा. आणि मग ते सगळेजण त्याला खोलीत घेऊन जातात. ते वरती गेल्यानंतर अक्षरा त्या ठिकाणी येते. वाढदिवसाची तयारी बघून तिला खूप वाईट वाटतं. ती सुद्धा घडलेल्या प्रकारासाठी स्वतःलाच दोष देत असते. तर दुसरीकडे भुवनेश्वरी आणि आजी अधिपतीला त्याच्या खोलीत घेऊन जातात आणि त्याला आराम करायला सांगतात. आणि मग आजी अधिपतीला विचारते की तुझ्यासाठी काहीतरी खायला आणू का. मात्र अधिपती नको म्हणतो. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी चंचीला सांगते की खाली जा आणि सगळं काही आवरून घे. त्यामुळे चंची बाहेर जाते. तर अधिपती म्हणत असतो की मास्तरीणबाई कुठे राहिल्या, त्या अजून घरी कशा आल्या नाहीत. तर भुवनेश्वरी म्हणते की त्यांना काही घर माहीत नाही की घरी यायचा रस्ता माहीत नाही, त्यांना जेव्हा यायचं असेल तेव्हा येतील, तुम्ही काळजी करू नका. आणि मग ती अधिपतीला विचारते की खूप त्रास होतोय का तुम्हाला. त्यावर अधिपती म्हणतो की नाही आईसाहेब, जखम एवढी खोल नाही आहे आणि शेतकरी माणूस आहे मी, एवढ्या तेवढ्याने काही होणार नाही. मात्र भुवनेश्वरी म्हणते की काही जखमा खूप खोलवर असतात, जरी त्या वरून दिसत नसल्या तरी. त्यामुळे अधिपती विचारतो की नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला. आणि त्यावेळी भुवनेश्वरी वैतागून म्हणते की अधिपती, सुनबाई आमच्यासोबत असं का वागतात, आम्ही त्यांचं काय वाईट केलं आहे. सकाळीसुद्धा त्यांनी तुम्हाला तो शर्ट घालायला दिला, त्यावरून एवढा तमाशा झाला आणि आत्ता हे सगळं. त्यावर अधिपती तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की जे काही घडलं त्यामध्ये खरंच मास्तरीणबाईंची चूक नाही आहे. मात्र भुवनेश्वरी काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणते की सुनबाईंनी खूप मोठी चूक केली आहे आणि मुळात आम्हाला कोणाला काही न सांगता त्या घरातून बाहेर कशा काय पडल्या आणि त्यांनी तुम्हालासुद्धा परस्पर कसं काय बोलावून घेतलं, कोणाची परवानगी घेतली होती त्यांनी. आणि त्यावेळी चारुहास सर त्या ठिकाणी येत म्हणतात की तिने माझी परवानगी घेतली होती. आणि त्यांना बघून भुवनेश्वरी अजून चिडते. दुसरीकडे अक्षराला समजतं की अधिपती घरी आला आहे, त्यामुळे ती लगेच त्याच्या खोलीत जाण्यासाठी निघते. पण तितक्यात चंची त्या ठिकाणी येते आणि ती अक्षराला सांगते की अधिपतीला खरंच खूप लागलं आहे, आम्ही त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेलतो. मात्र घडलेल्या प्रकारामुळे मावशी तुझ्यावर खूप चिडली आहे. आणि ते ऐकून अक्षरा घाबरते. तर चंची मुद्दाम तिच्या मनात भुवनेश्वरीविषयी राग निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. तर अक्षरा म्हणते की खरं तर मॅडम रागवल्या आहेत ते योग्यच आहे, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. आणि ते ऐकून चंचीला आश्चर्य वाटतं. ती अजूनही अक्षराला भुवनेश्वरीच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करते, पण अक्षरा तिच्या जाळ्यात काही अडकत नाही आणि त्यामुळे चंची रागातच तेथून निघून जाते. दुसरीकडे चारुहास सरांना बघितल्यावर भुवनेश्वरी खूप चिडते. ती म्हणते की मला माहीत होतं या सगळ्याच्या पाठीमागे तुम्हीच असणार. आणि मग त्यानंतर त्या दोघांमध्येच वाद सुरू होतो. भुवनेश्वरी अक्षराला वाटेल ते बोलत असते आणि त्यामुळे चारुहास सरसुद्धा चिडतात. ते म्हणतात की उगाच अक्षराला काही बोलू नको, जे काही घडलं आहे तो फक्त एक अपघात होता, कोणीही मुद्दाम काही केलं नाही. मात्र भुवनेश्वरी त्यांचंही बोलणं ऐकून घेत नाही. आणि त्यातच दुर्गी अजून आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करत असते. ती म्हणत असते की सकाळी त्या सुनबाईंनी अधिपतीला आधी ओवाळलं ना, म्हणूनच हा सगळा अपशकुन झाला. पण अधिपतीच तिला सांगतो की मावशे तू गप्प बस, उगाच हे प्रकरण दुसरीकडे घेऊन जाऊ नको. तर आजीसुद्धा त्या सगळ्यांना सांगतात की आता बास करा, सगळ्यांनाच भुका लागल्या आहेत, आपण जेवणाचं काहीतरी बघू. हे दळण कितीही दळलं ना तरी पीठ काही निघणार नाही. आणि मग त्यानंतर ते सगळेजण बाहेर जातात. अधिपती तिथेच आराम करत असतो, पण त्याला सतत अक्षराची आठवण येत असते. ती अजून घरी कशी आली नाही म्हणून त्याला काळजी देखील वाटत असते. आणि मग तो तिला कॉल करतो, मात्र अक्षरा कॉल रिसीव्हही करत नाही.
दुसरीकडे ती रूममध्ये जाण्यासाठी निघालेली असते, पण भुवनेश्वरी तिला अडवते. अक्षरा तिला विचारत असते की मॅडम अधिपती आता कसे आहेत, त्यांना खूप लागलं तर नाही ना? मला त्यांना भेटायचं आहे. मात्र भुवनेश्वरी तिला सांगते की तुम्ही अधिपतींना भेटायचं नाही. आज तुम्ही खूप मोठी चूक केली आहे, त्यामुळे तुम्हाला शिक्षा व्हायलाच हवी. तर दुर्गी आणि चंचीसुद्धा म्हणत असतात की हो ताई, तू हिला शिक्षा दे. जेव्हा आमच्याकडून चुका होतात तेव्हा तू आम्हाला शिक्षा करतेस ना, मग आज हिलासुद्धा शिक्षा व्हायलाच हवी. पण अक्षरा म्हणत असते की मॅडम, माझ्याकडून काय चूक झाली आहे, जे काही घडलं ते खरंच मी मुद्दाम नाही केलं. पण भुवनेश्वरी तिचं ऐकत नाही आणि ती अक्षराला सांगते की आजपासून 2 दिवस तू अधिपतींना भेटायचं नाही, त्यांच्या खोलीचा उंबरासुद्धा ओलांडायचा नाही. आणि ते ऐकून अक्षराला धक्का बसतो. ती भुवनेश्वरीला विनंती करत म्हणत असते की मला दुसरी कोणतीही शिक्षा द्या, पण मला एकदा अधिपतींना भेटू द्या. पण भुवनेश्वरी ऐकत नाही. उलट ती असं म्हणते की जर तुम्ही ही शिक्षा पाळली नाही तर यापेक्षा भयानक शिक्षा आम्ही तुम्हाला देऊ, आणि तेथून निघून जाते. दुसरीकडे अधिपती अजूनही अक्षराचीच वाट बघत असतो. ती फोन का उचलत नाही आणि अजून घरी का आली नाही, असा विचार करत त्याला खूप भीतीसुद्धा वाटत असते. तर अक्षरा बाहेर गार्डनमध्येच अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असते. तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते अक्षराला नेमकं काय घडलं होतं ते विचारतात. अक्षरा त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते. तर चारुहास सर म्हणतात की तू उगाच स्वतःला दोष देऊ नको, हे काही तुझ्यामुळे घडलेलं नाही आहे. तर अक्षरा म्हणत असते की हो बाबा, पण मी अधिपतींना जर शाळेत बोलावलंच नसतं तर हे सगळं झालंच नसतं ना. त्यावर चारुहास सर म्हणतात पण मला एक सांग, तुमचं बोलणं झालं का दोघांचं? त्यावर अक्षरा म्हणते की नाही ना बाबा, त्याआधीच हा सगळा प्रकार घडला. तर चारुहास सर तिला सांगतात मग अजूनही वेळ गेलेली नाही, तू जा अधिपतीकडे आणि तुझ्या मनातील भावना त्याला सांग. पण अक्षरा रडतच म्हणते की नाही बाबा, मी नाही सांगू शकत. आणि मग ती चारुहास सरांना भुवनेश्वरीने दिलेल्या शिक्षेबद्दल सांगते आणि त्यामुळे चारुहास सर चिडतात. तर दुसरीकडे भुवनेश्वरी आजींना आणि दुर्गीला सांगत असते की त्या सुनबाईंनी आज पुन्हा एकदा आमचा मान हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आता आम्ही त्यांना घराबाहेर काढत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. त्यावर आजी तिला समजवण्याचा प्रयत्न करते की असं बोलू नको, आपल्या अधिपतीचं तिच्यावर प्रेम आहे. पण भुवनेश्वरी काही ऐकत नाही आणि उलट ती आजींनाच सांगते की आता मी तुलाच काम देते, त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, त्यांची आणि अधिपतींची भेट होता कामा नये. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.